नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टी 50ने आज 21,513 वरती क्लोजिंग दिली आहे. तर आज आपला पेंटॅपचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण लेवल लिहिणार नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये हा एक ट्रेंड लाईन आपल्याला बांधलेला बघायला मिळतोय. ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. एक्झॅक्टली 3 पॉईंट कनेक्ट करून आपण हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे आणि डाऊन साईडला 21,500 हा जर तुम्ही लेवल बारकाईनं ऑब्झर्व केला तर या लेवलवरनं निफ्टीमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 3 वेळा एक बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे आणि अपसाईडला 21,800 म्हणजे निफ्टी गेले 27 डिसेंबरपासून या 300 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसते. कारण ज्या वेळेस निफ्टी 21,500 वरती आले त्यावेळेस आपल्याला एक बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. ऑलमोस्ट 2 वेळा तरी आपण इकडे बाउन्स बॅक बघितला. तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर आपल्याला बघायचं आहे की 21,500 वरती निफ्टी कशा प्रकारे कॅन्डलस्टिक फॉर्मेशन बनवत आहे. जर निफ्टीने इकडे 21,500 वरती जर सपोर्टिव्ह कॅन्डलस्टिक बनवल्या आणि हा जो ट्रेंड लाईन जर अपसाईडला ब्रेक केला तर नक्कीच आपण या ट्रेंड लाईनच्या वरती कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,600चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,650 आपलं सेकंड टार्गेट निफ्टीमध्ये आपण उद्या घेणार आहोत. तर उद्या आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी या ट्रेंडलाईनपासून सरळ डाऊन साईडला येऊन 21,500चा सपोर्ट जर प्रॉपरली ब्रेक करेल तर 21,500च्या खाली आपण सरळ पुढचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील डाऊन साईडला 21,400चा आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,350 आणि 21,250 असे आपले डाऊन साईडचे पुढचे टार्गेट्स असतील. तुम्ही जो पण ट्रेड कराल त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी चार्टवरती 50 पॉईंट टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर ॲट द मनीचा ऑप्शन बाय करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये 10 ते 15 पॉईंट मिनिमम टार्गेट ठेवू शकता. त्याच्या अकॉर्डिंग 10-15 पॉईंट जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही तुमचं टार्गेट तुम्ही एसएल ट्रेड करून तुमचं टार्गेट तुम्ही एक्सटेंड करू शकता. पण मिनिमम तुम्हाला 10 ते 15 पॉईंट टार्गेट घेणं गरजेचं असणार आहे. तर उद्या जर फ्लॅट ओपनिंग निफ्टी झाली तर डेफिनेटली 21,500 हा खूप महत्त्वाचा लेवल असू शकतो. त्याच्यामुळे या लेवलवर थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. या लेवलवरती कॅन्डलस्टिक कोणत्या बनतात हे बघणं गरजेचं असेल. जर मोठी कॅन्डल जर झाली, अशा प्रकारे जर मार्केटने शार्प कॅन्डल जर बनवली तर अशा कंडिशनमध्ये मे बी आपला ट्रेड मिस पण होऊ शकतो. त्याच्यामुळे धावत्या ट्रेडमध्ये आपल्याला चढायचं नाही. जर आपण धावत्या ट्रेडमध्ये चढण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच आपला अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे जर मार्केटमध्ये जर शार्प फॉल आपल्याला आला बघायला मिळाला तर थोडंसं पॉज घेऊन आपण ट्रेड घेऊ. पण धावत्या ट्रेड किंवा फास्ट कॅन्डलवरती आपण थोडं ट्रेड अवॉइड करायला बरं असेल. कारण मार्केट आपल्याला काय करू शकतं, मार्केट आपल्याला शार्प डाऊन साईडची मुवमेंट दाखवू शकतं आणि परत मार्केटनं जर अशा प्रकारची जर हॅमर कॅन्डल बनवली तर इथून एक शार्प रिकव्हरी पण बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे लेवलच्या खाली मार्केटला सस्टेन होऊ द्या. 21,500च्या खाली मार्केटला सस्टेन होऊ द्या. त्याच्यानंतर जर ट्रेड घेतला तर नक्कीच आपला चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो. तर आज मार्केटमध्ये डेफिनेटली आपले 2 स्टॉप लॉस हिट झाले. आपण पहिला जो ट्रेड घेतला होता एक्झॅक्टली या स्विंगच्या वरती ज्यावेळेस निफ्टीने मुवमेंट करायला स्टार्ट केला त्यावेळेस आपण इकडे कॉलचा ट्रेड घेतला. तर त्या कॉलच्या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यानंतर आपण एक्झॅक्टली या लेवलच्या आसपास कुठेतरी पुढचा ट्रेड घेतला होता. पण मार्केट थोडंसं जास्त रिट्रीट झालं, अपसाईडला जास्त रिट्रीट झाल्यामुळे त्या पुढच्या ट्रेडमध्ये पण आपला स्टॉप लॉस हिट झाला. तर ओव्हरऑल आज आपण 2 स्टॉप लॉस घेऊन मार्केटला आज क्लोज केलं. त्याच्यानंतर आपण कोणताच ट्रेड मार्केटमध्ये घेतला नव्हता. स्लो अँड स्टडी मार्केटनं आज डाऊन साईडची मुवमेंट केली. उद्या जर निफ्टीमध्ये एक गॅप अप ओपनिंग झाली म्हणजे 50-60 पॉईंटच्या आसपासची गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग या ट्रेंडलाईनच्या आसपास होते की या ट्रेंडलाईनच्या वरती होते हे बघणं गरजेचं असेल. तर एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या इथे आसपास जर ओपनिंग झाली आणि जर निफ्टी थोडीशी डाऊन साईडला येऊन 21,500 वरती जर आपल्याला मिळाली तर 21,500 वरती निफ्टी कशी बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. कारण या लेवलवरती आपल्याला जर एखाद्या डोजी कॅन्डलमध्ये जर मिळालं तर चान्सेस आहेत की मार्केटमध्ये आपल्याला एक व्ही शेप रिकव्हरी पण बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे या लेवलवर 21,500 वरती स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये जर निफ्टी येताना दिसेल तर नक्कीच आपण इकडे बुलिश कॅन्डलस्टिक वरती काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सपोर्टवरती कशा प्रकारे मार्केट कॅन्डलस्टिक बनवते हे बघणं पण गरजेचं असेल. थोडंसं कॅन्डलस्टिक ऑब्झर्व करून तुम्ही 21,500 वरती ट्रेड इनिशिएट करू शकता. गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली जर 100 पॉईंटपेक्षा मोठी गॅप अप ओपनिंग झाली, 21,600च्या आसपासची ओपनिंग झाली तर 21,650 हा एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते. कारण एक्झॅक्टली इथूनच 5 तारखेला निफ्टीने सपोर्ट घेतला होता. त्याच्यामुळे 21,650 या लेवलच्या आसपास जर निफ्टी ओपन झाली आणि सरळ जर निफ्टी अपसाईडला आली आणि 21,600
50 वरती आपल्याला जर एखादा बेरिश कॅन्डलस्टिक दाखवेल तर 21,650 वरती आपण काय करू, थोडं इकडे पुढचा ट्रेड घेऊ. थोडीशी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडंसं व्हेरिएशन येईल, तर तेवढं त्या गोष्टी पण थोड्याशा समजून घ्या. तर 21,750 वरती आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले परत एकदा 21,550 ते 21,500 पर्यंतचे टार्गेट्स आपण डाऊन साईडला पुटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. हा आपला ओव्हरऑल गॅप अप ओपनिंगचा निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंग नंतर निफ्टी कशी बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. बिहेव म्हणजे काय, ओपनिंग नंतर मार्केट सरळ डाऊन साईडला जाते की वरती येते हे बघणं गरजेचं असेल. म्हणजे जर 21,450च्या आसपास ओपनिंग झाली, त्याच्यानंतर जर निफ्टी अपसाईडला आली तर डेफिनेटली आजच्या लोच्या आसपास निफ्टी काय करू शकते, रेजिस्टन्स खाऊन परत डाऊन साईडला जाऊ शकते, किंवा हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईन पर्यंत येऊन या ट्रेंडलाईन पासून आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट दाखवेल. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर जर मार्केट अपसाईडला आली तर डेफिनेटली आपण या जे रेजिस्टन्स आहे हा 21,500, त्याचबरोबर हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्या वरती आपण काय करू, पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा आपण प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ डाऊन साईडला ट्रेड करताना दिसेल, म्हणजे ओपनिंग नंतर सरळ मार्केट जर डाऊन साईडला जाईल, खाली जाईल, तर 21,400 हा जो सायकोलॉजिकल लेवल आहे या लेवलवरती जर निफ्टी आपल्याला परत एकदा सपोर्ट घेताना दिसेल तर चान्सेस आहे की निफ्टी इथून आपल्याला 21,500चे लेवल टच करताना दिसू शकते. तर त्या कंडिशनमध्ये आपण 21,400 वरती काय करू शकतो, एक कॉलचा ट्रेड इनिशिएट करू शकतो. टार्गेट आपले 21,500 पर्यंतचे टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. जो पण आपण ट्रेड करू त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 20-25 पॉईंटला स्टॉप लॉस लावायचं आहे आणि कमीत कमी तुम्हाला 50 पॉईंट चार्टवरती टार्गेट घ्यायचं आहे. तर ओपनिंग नंतर मार्केट कुठे जाते हे बघणं गरजेचं असेल. ओपनिंग नंतर वरती आले तर या लेवलच्या आसपास आपल्याला मार्केटला पकडायचं आहे. ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ डाऊन साईडला जाईल तर डाऊन साईडला जे आपले सपोर्ट्स आपण ड्रॉ केले आहेत त्या सपोर्टवरती मार्केट कसं बिहेव करते, कोणत्या कॅन्डलस्टिक बनवते, त्याच्या अकॉर्डिंग आपण तिकडे ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करू. उद्या जो आपण निफ्टीमध्ये ऑप्शन बाय करणार आहोत तो ऍट द मनी आणि इन द मनीचे ऑप्शन आपण बाय करणार आहोत. उद्या जर निफ्टीमध्ये 100 पॉईंटपेक्षा मोठी गॅप डाऊन ओपनिंग होत असेल तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं प्राइस ऍक्शन बघणं गरजेचं असेल. कारण मार्केटमध्ये खरंच जर डाऊन साईडचा ट्रेड चालू झाला असेल तर मार्केट काय करू शकतं, 100 पॉईंट ओपनिंग नंतर पण मार्केट डाऊन साईडला जाताना दिसू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला 1-1.5 तास मार्केटला वॉच करणं बेटर राहू शकतं. 1-1.5 तास मार्केटमध्ये जे प्राइस ऍक्शन बनेल किंवा जो पण पॅटर्न बनेल त्याच्या पॅटर्नचा यूज करून आपण तिकडे काय करू, कॉलचा किंवा पुटचा रेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. हा आपला ओव्हरऑल निफ्टी 50चा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीचं प्लॅनिंग बघूया की बँक निफ्टीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. सेम बँक निफ्टीमध्ये पण आपण जर बघितलं तर बँक निफ्टी पण अशा सपोर्टवरती आपल्याला क्लोजिंग झालेली दिसते की 27,400 हा बँक निफ्टीचा आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतो. एक्झॅक्टली या सपोर्टच्या आसपासून बँक निफ्टीने आपल्याला 2 ते 3 वेळा बाउन्स बॅक दाखवलेला आहे. त्याच्यामुळं जर उद्या बँक निफ्टी फ्लॅटच ओपन झाली, बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे ती 27,450 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे जिकडे क्लोज झाले त्या क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर ओपनिंग झाली, ओपनिंग नंतर बँक निफ्टी सरळ वरती जाते की खाली येते, म्हणजे ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी डाऊन साईडला येईल तर 21,400 हा जो काय सायकोलॉजिकल लेवल आहे या लेवलवरती बँक निफ्टी कशा प्रकारे सपोर्ट बनवते किंवा या लेवलला ब्रेक करते हे बघणं गरजेचं असेल. जर इथे बँक निफ्टीने सपोर्ट क्रिएट केला 21,400 वरती तर नक्कीच आपण इकडे बुलिश कॅन्डलस्टिक किंवा एखादा हॅमर कॅन्डल जर बनला तर आपण इकडे काय करू, कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करू. टार्गेट्स आपली परत एकदा अपसाईडला 21,400 ते 21,850 पर्यंतची टार्गेट, सॉरी 27,700 ते 27,850 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या बघायला मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये उद्या आपण ऍट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन असतील त्याच्यामध्येच आपण ट्रेडिंग करणार आहोत. ओटीएमचे ऑप्शन शक्यतो आपल्याला अवॉइड करायचे आहेत. फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी आजच्या लोच्या खाली ट्रेड करणं स्टार्ट केली किंवा क्लोजिंग जर या लेवलच्या खाली क्लोज केली, त्याच्यानंतर मार्केट जर डाऊन साईडची मुवमेंट दाखवेल तर नक्कीच आपण 27,450च्या खाली बँक निफ्टीमध्ये आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपल्याला असेल 27,000चे सायकोलॉजिकल लेवल ॲज आपलं फर्स्ट टार्गेट असेल. 27,000ची लेवल जर बँक निफ्टीने ब्रेक केली तर नेक्स्ट जो स्टॉप असेल तो 46,800 पर्यंतचा स्टॉप आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे जो क्लोजिंग पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, स्पेशली निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर दोन्ही पण चार्ट तुम्ही बघू शकता. इव्हन तुम्ही जर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तरी पण तुम्ही थोडंसं बँक निफ्टीचा पण चार्ट ऑब्झर्व केला तर थोडासा तुम्हाला क्ल्यू लागू शकतो. कारण जर बँक निफ्टी इकडे सपोर्ट घेताना दिसेल तर
निफ्टीमध्ये कशा प्रकारे कॅन्डलस्टिक बनतायत, निफ्टी कुठे ट्रेड करते हे थोडंसं जर बघितलं तर थोडंसं आपण कन्क्लुजन घेऊन किंवा क्ल्यू मारून थोडंसं आयडिया घेऊन ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपल्याला वेटच करायचं आहे, कारण ओपनिंग नंतर मार्केट जर अपसाईडला धावू लागेल तर 87,830च्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स मिळतोय, कारण इथूनच आपल्याला बँक निफ्टीमध्ये शार्प फॉल बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे जर बँक निफ्टी या लेवलच्या आसपास जर गॅप अप ओपनिंगमध्ये जर आपल्याला मिळाली तर 87,850च्या आसपास आपण काय करू, बँक निफ्टीमध्ये आपण एक शॉर्टची पोझिशन म्हणजेच पुटची पोझिशन आपण बनवण्याचा प्रयत्न करू. टार्गेट्स आपले जे असतील ते डाऊन साईडला आपण क्लोजिंग पॉईंट पर्यंतचे आपले टार्गेट्स किंवा जो आता लो लागलाय तिथपर्यंतचे टार्गेट्स आपण घेण्याचा इकडे प्रयत्न करू. आजचा क्लोजिंग पॉईंट जर ब्रेक केला किंवा आजचा लो जर ब्रेक केला तर चान्सेस आहेत की बँक निफ्टी आपल्याला उद्या 70,000ची सायकोलॉजिकल लेवल दाखवू शकते. तुम्ही जर इथे या लेवलवरती जर तुम्ही पुढचा टार्गेट घेतला तर तुम्ही इकडे बुक करा. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये इकडे कसं बिहेव होते, त्याच्यानंतर बँक निफ्टी पॉज घेऊन जर परत एकदा आजचा लो ब्रेक करेल तर तुम्ही इकडे नवीन एक पोझिशन बनवू शकता, पुढची नवीन इकडे तुम्ही एक पोझिशन बनवू शकता. तर अशा प्रकारे आपण मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये किंवा गॅप अप ओपनिंगमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करू. जर छोटीशी गॅप अप ओपनिंग झाली म्हणजे 27,600च्या आसपासची ओपनिंग झाली आणि जर बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला आली तर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास आपल्याला बघायचं की बँक निफ्टी एक सपोर्ट कशा प्रकारे बनवते. तर बँक निफ्टीने इकडे स्ट्रॉंग जर आपल्याला एक सपोर्ट बनवताना बँक दिसली किंवा सपोर्टिव्ह कॅन्डल जर आपल्याला बघायला मिळाले तर नक्कीच आपण आपल्या सेटअपवरती ट्रेड करणार आहोत. भले मार्केटनं आज डाऊन साईडची मुवमेंट दिली असेल तरी पण बँक निफ्टीमध्ये आपण इथून बाउन्स बॅक पण अपेक्षित करू शकतो. त्याच्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला जर इकडे सपोर्टिव्ह कॅन्डल दिसली तर नक्कीच आपण छोटासा स्टॉप लॉस लावून नक्कीच आपण परत एकदा कॉलचा ट्रेड घेणार आहोत. तर रिस्क आपली छोटी असेल पण रिवॉर्ड आपल्याला चांगला बघायला मिळू शकतो, कारण भरपूर लोक या लेवलवरती उद्या बँक निफ्टीमध्ये कॉलचे ट्रेड कमी प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करतील, कारण सर्वांना माहिती आहे की मार्केटमध्ये गेले 2 दिवस आपल्याला फॉल मिळतोय. त्याच्यामुळे सर्व लोक इकडे पुटमध्ये बसण्याचे पूर्ण चान्सेस असतील. तर मी असं म्हणत नाही की मार्केटमध्ये आपल्याला इकडे बाउन्स बॅक बघायला मिळेल, पण सर खरंच आपल्याला इकडे जर प्रॉपर जर कॅन्डल मिळाली तर आपण नक्कीच तिकडे एक छोटीशी रिस्क घेऊ शकतो. जर आपली रिस्क चांगली ठरली तर नक्कीच आपल्याला रिवॉर्ड पण तिकडे चांगला बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे मार्केटमध्ये प्रेडिक्शन आणि प्रेडिक्शनवरती खूप महत्त्वाचा गेम असतो. तुम्ही जर प्रेडिक्शन जे करताय त्याच्यावर अकॉर्डिंग तुम्ही जर चालण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा सक्सेस रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पण तुम्ही रॅन्डमली कुठेही ट्रेड घेतला, मार्केटचा चार्ट बघितला नाही, मार्केटची सपोर्ट बघितली नाही, मार्केटचे रेजिस्टन्स न बघता तुम्ही जर असेच कुठेही रॅन्डमली जर ट्रेड घेतले तर चान्सेस आहे की तुम्ही तिकडे लॉस करून घेऊ शकता. त्याच्यामुळं सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यावरती जर तुम्हाला प्रॉपर जर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही कोणत्या दिवशी कधीही मार्केटमध्ये तुम्ही एंट्री बनवून प्रॉफिट किंवा चांगला ट्रेड घेऊन फायदा मिळवू शकता. तर गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तो ओपनिंग नंतर मार्केट वरती गेलं तर या लेवलवरती आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचा आहे. ओपनिंग नंतर जर बँक डाऊन साईडला आली तर या जो आता जो लागलाय त्या लोवरती आपण काय करणार आहोत, ट्रेड आयडेंटिफाय करणार आहोत. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅवडन ओपनिंग झाली तर गॅवडन ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी आपल्याला एक छोटीशी अपमूव देईल तर नक्कीच आपण 77,500च्या आसपास आपण काय करणार आहोत, बँक निफ्टीमध्ये परत एकदा एक पुढचा ट्रेड आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. टार्गेट्स आपले जे असतील ते 70,000 पर्यंत आपले टार्गेट डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे गॅवडन ओपनिंगमध्ये आपण एका अपचा वेट करू. गॅवडन ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला जाताना दिसेल तर त्या कंडिशनमध्ये डाऊन साईडला 70,000ची सायकोलॉजिकल लेवल या लेवलवरती जर बँक निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर इकडे आपण थोडंसं बुलिश कॅन्डलस्टिकचा वापर करून किंवा बुलिश कॅन्डलस्टिक बघून आपण इकडे काय करू, एक कॉलचा रेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा.